तरुण भारत नागपूर दिनांक 8 मार्च 2022. आंतरराष्ट्रीय विनोदी अभिनेता ते कणखर नेता. लेखक वसंत गणेश काणे. कोणताही राजकीय अनुभव किंवा पृष्ठभूमी नसताना एकदमच युक्रेनच्या अध्यक्षपदी वर्ष 2019 पासून आरूढ झालेला मुळातला विनोदी अभिनेता असलेला सर्व्हंट ऑफ द पीपल या विनोदी टीव्ही मालिकेत युक्रेनच्या अध्यक्षाची भूमिका वठवणारा यहुदी वंशाचा, वय वर्षे 44 असलेला, देशवासियांसाठी युक्रेन तर रशियनांना कळावं म्हणून बोलता बोलता रशियन भाषेत बोलू शकणारा सव्यसाची वक्ता असलेला व्होलोदिमीर झेलेन्स्की आज यहुदी विरोधी युक्रेनमध्ये नायक म्हणून संबोधला जातो आहे. हे वास्तव कल्पितापेक्षाही अधिक चमत्कारिक म्हटलं पाहिजे. इस्रायलचा प्रमुख यहुदीच असेल हे उघड आहे, पण जगातल्या इतर कोणत्याही देशाचा प्रमुख यहुदी नाही. अपवाद आहे तो फक्त युक्रेनचा. मुरब्बी राजकारणी अशी नवीन ओळख मिळालेला झेलेन्स्की आणि त्याची वास्तुविशारद पत्नी ओलेना यांना अलेक्झांडर नावाची 17 वर्षांची मुलगी आणि र्यामा हा 9 वर्षांचा मुलगा आहे. आजच्या बिकट परिस्थितीत हेही देशाबाहेर न जाता युक्रेनमध्येच राहिले आहेत. ही बाबही नोंद घ्यावी अशीच आहे. अभिनय हा प्रारंभ जीवनाचा. कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर व्होलोदिमीर झेलेन्स्की याने सुखपर्यावसायी नाट्यस्तूची निवड करीत क्वार्टल 95 नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीने सुखपर्यवसायी, विनोदी आणि कार्टून्ससारखे चित्रपट निर्माण केले. सर्व्हंट ऑफ द पीपल या उपहासपूर्ण विनोदी मालिकेत झेलेन्स्की हा एका कर्तव्यदक्ष शिक्षकाच्या भूमिकेत होता. भ्रष्टाचाराची चीड असलेला हा शिक्षक समाजमाध्यमाद्वारे भ्रष्टाचार विरोधात रान उठवताना दाखवला आहे. या भूमिकेमुळे तो लोकप्रिय होतो आणि त्यालाच अध्यक्षपदाचं उमेदवार घोषित करण्यात येतं. तो निवडणुकीत विजयी होतो. ही पडद्यावरची कल्पित कथा पुढे प्रत्यक्षातही उतरते. असं दुसरं कारण शोधलं तरी सापडेल का? ही मालिका वर्ष 2015 ते 2019 या कालखंडात दाखवल्या गेली. तिने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडले. सर्व्हंट ऑफ द पीपल याच नावाचा राजकीय पक्ष क्वार्टल 95 या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी निर्माण केला. मालिकेचं नाव राजकीय पक्षाला हे तरी कुठे सापडेल का? असो, युक्रेनमधील निवडणुकीचे नियम. युक्रेनमध्ये अध्यक्षाची कारकीर्द 5 वर्षांची असते. 5व्या वर्षीच्या मार्च महिन्यातील शेवटच्या रविवारी नवीन अध्यक्षाची निवडणूक झालीच पाहिजे. वर्ष 2019 हे या दृष्टीने 5वं वर्ष होतं. यावर्षी मार्च महिन्यातला शेवटचा रविवार 31 तारखेला होता. त्यानुसार 26 नोव्हेंबर 2018ला युक्रेनच्या पार्लमेंटने 31 मार्च 2019 ही निवडणुकीची तारीख निश्चित केली. निवडणूक म्हटली की पहिला प्रश्न असतो निवडणूक निधीचा. सर्वात जास्त निवडणूक निधी पेट्रो पोरोशेन्को यांच्या गाठीशी होता. निधीच्या बाबतीत झेलेन्स्कीचा क्रमांक 3रा होता. 17 देशांच्या 19 मान्यताप्राप्त संस्थांचे 2369 प्रतिनिधी निरीक्षक म्हणून उपस्थित होते. खुद्द युक्रेनमधील 139 अशासकीय संस्थाही निवडणुकीवर लक्ष ठेवून होत्या. निवडून आलेला अध्यक्ष हा जनमताचं खरंखुरं प्रतिनिधित्व करीत होता किंवा नव्हता हा मुद्दा हा तपशील पाहता निकालात निघतो. पण तरीही अशी शंका घेणाऱ्या इतरांबरोबर रशियाही होता. झेलेन्स्कीने युक्रेनच्या अध्यक्षपदाची निवडणूक देशाचा तत्कालीन अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को याच्या विरोधात लढवली आणि ती जिंकली. ती अशी ही निवडणूक 2 फेरीहून पार पडली. पहिली फेरी 31 मार्च 2019ला रविवारी झाली, तर दुसरी फेरी 21 एप्रिल 2019ला रविवारीच पार पडली. पहिल्या फेरीत एकूण 34 उमेदवार उभे होते. क्रिमियाचा टवका रशियाने अगोदरच तोडला होता, तर डॉनेट्सचे ब्लास्ट आणि लुहान्स्क हे भाग रशियाधार्जिण्या फुटीरतावाद्यांच्या ताब्यात होते. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी निवडणूक घेणं शक्य नव्हतं. म्हणून ते वगळून झालेल्या पहिल्या फेरीच्या मतदानात 62.9% मतदान झालं. पण कोणालाही 50% जास्त मतं मिळाली नाहीत. झेलेन्स्कीला 30% तर पेट्रो पोरोशेन्कोला 16% मतं मिळाली आणि ते अनुक्रमे पहिले आणि दुसरे होते. मतदानाची दुसरी फेरी 3 आठवड्यांनंतर पार पडली. या फेरीत पहिलीपेक्षा थोडं कमी म्हणजे 62.1% मतदान झालं. सर्व्हंट ऑफ द पीपल या टीव्ही मालिकेत युक्रेनच्या अध्यक्षाची भूमिका वठवणारा झेलेन्स्की सर्व्हंट ऑफ द पीपल या त्याच नावाच्या राजकीय पक्षाचा अध्यक्षपदाचा खराखुरा उमेदवारही असलेला झेलेन्स्की 73.22% मताधिक्याने निवडून आला. प्रस्थापितांचा विरोध ही मतदारांची भूमिका, सीमांचं प्राणपणाने रक्षण करीन हे आश्वासन आणि भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करण्याची हमी या झेलेन्स्कीच्या भूमिका त्याच्या विजयाला कारणीभूत ठरल्या.
झेलेन्स्कीला 1,35,41,528 तर पेट्रो पोरोशेन्कोला फक्त 45,22,320 मतं मिळाली होती. ही आकडेवारी यासाठी महत्त्वाची ठरते की यावरून लोकमत प्रस्थापितांच्या कारभाराला किती विटलं होतं हे लक्षात यावं. मतदारांनी फार मोठ्या अपेक्षा उराशी बाळगून मोठ्या विश्वासाने एका अभिनेत्याकडे खऱ्या नेत्याची भूमिका प्रत्यक्ष राजकीय जीवनात सोपवली होती. वर्ष 2019 ते 2022 हा कालखंड तसा फारसा मोठा म्हणता यायचा नाही. या अल्प काळातही झेलेन्स्कीच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सरसर वरच चढत गेला. नेटो आणि झेलेन्स्की. तशी नेटोमध्ये सामील होण्याची भूमिका युक्रेनने वर्ष 2014 मध्ये स्वीकारलेली आहे. त्यावेळी झेलेन्स्कीचं नावही किती मतदारांना माहिती असेल कोणास ठाऊक. या काळात तो एखाद्या नुक्कडमध्ये छोटी मोठी भूमिका वठवून गल्लीकरांची मनं रिझवत असेलही कदाचित. पण गल्लीतील नाट्य नायकाला मतदारांनी दिल्लीत, चुकलो, कीव या राजधानीत असं म्हणायला हवं, मुख्य नायकाची भूमिका प्रत्यक्षात पार पाडण्यास पाठवलं आणि झेलेन्स्कीने या संधीचं आणि नागरिकांच्या त्याच्यावरील विश्वासाचं सोनं केलं. तो खराखुरा राष्ट्रनायक ठरला. नवीन आणि अननुभवी अध्यक्षाच्या पाठीवर अपेक्षांचं गाठोडं. पराभूत उमेदवार पेट्रो पोरोशेन्कोने निकालानंतर प्रतिक्रिया देताना टिप्पणी केली की युक्रेनियनांनी नवीन आणि अननुभवी उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडला आहे. तो रशियाच्या प्रभावाखाली लगेचच जातो की नाही ते पहा. काहींची टीका होती की झेलेन्स्कीची युक्रेनमधील धनदांडग्या कोलोमोयस्की याच्याशी घनिष्ठ मैत्री आहे. याच्या आणि पुतीनच्या समोर या नाटक्याचा काय निभाव लागतो ते दिसेलच. युरोपियन युनियनने मात्र झेलेन्स्कीचं अभिनंदन करून सहकार्यासाठी हात पुढे केला. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव जेरेमी हंट म्हणाले, या विजयाने जनतेला खराखुरा जनसेवक म्हणजे सर्व्हंट ऑफ द पीपल मिळाला आहे. त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुका शांततेत आणि लोकशाही पद्धतीने पार पडल्याबाबत समाधान व्यक्त करीत झेलेन्स्कीचं अभिनंदन केलं. रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री ग्रिगोरी कारासिन यांची प्रतिक्रिया इतरांच्या तुलनेत काहीशी वेगळी होती. नवीन नेतृत्वाने जनतेच्या आशा अपेक्षा समजून घेतल्या पाहिजेत, त्या पूर्ण होतील अशीच धोरणं देशांतर्गत आणि परराष्ट्र जीवनात स्वीकारली पाहिजेत. या दोन्ही बाबतीत जनतेच्या अपेक्षा तर झेलेन्स्कीने पूर्ण केल्या, पण त्या रशियाच्या अपेक्षांशी जुळणाऱ्या नव्हत्या. थोडक्यात काय तर पाश्चिमात्य जगाने झेलेन्स्कीच्या विजयाचं मनपूर्वक स्वागत केलं. रशियाने सावधगिरीचा इशारा दिला होता, प्रत्यक्ष विरोध मात्र दर्शविला नव्हता. सध्या सुरू असलेल्या युक्रेन संकटाचा तीव्र प्रतिकार करण्याची भूमिका व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी घेतली आहे. त्याला युक्रेनमधील जनतेची अभूतपूर्व साथ मिळते आहे. झेलेन्स्की पळून गेला आहे किंवा त्याने आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत अशी अफवा पसरवली जात असताना त्याने सेल्फी व्हिडिओ पोस्टद्वारे तिचं खंडन केलंय. मी युक्रेनमध्येच आहे, आम्ही शस्त्र खाली न ठेवता देशाचं रक्षण करू असं सांगत त्याने गनिमी पद्धतीने युद्ध करून सैन्याला साथ देण्याचं आवाहन देशवासियांना केलंय. पेट्रोल बॉम्ब तयार करण्याचा गृहउद्योग देशभर सुरू झाला आहे. वृद्ध आणि लहान मुलं वगळता उरलेली तरुण पिढी पूर्वी घेतलेल्या शस्त्र शिक्षणाला उजाळा देत किंवा नव्याने शिकत आक्रमकांना तोंड देण्यासाठी देशातच थांबली आहे. अमेरिकेकडून आलेली सुरक्षित स्थळी पोचवण्याची ऑफर झेलेन्स्की याने धुडकावून लावली आणि मला दारुगोळा हवा आहे, सुखरूप बाहेर पडण्यासाठीची मदत नको, तेव्हा शस्त्र हवी आहेत ती पुरवा, मला राईड म्हणजे रपेट नको असं त्याने अमेरिकेसह सर्व जगाला सांगितलं. रशियाचा विचार झेलेन्स्कीला पकडायचं आणि त्याच्या जागी एखादं बाहुलं बसवून युक्रेनला आपल्या दावणीला बांधण्याचे असा दिसतो. तो झेलेन्स्की याने आजपर्यंत तरी यशस्वी होऊ दिलेला नाही. आंतरराष्ट्रीय या सदरातील वसंत गणेश काणे यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच माहितीपूर्ण आणि परखड विचारांचे लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारत सोबत. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.